झटपट तयार होणारा, अगदी सर्वांना मनापासून आवडणारा मोनॅको चाट प्रत्येकाला नक्कीच आवडेल। मुलांना भूक लागली आणि तुम्हाला वेळ नसेल तर अगदी कमीत कमी वेळामध्ये स्वादिष्ट अशी रेसिपी तयार होते। हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चाट तयार करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चीज, शेव, लिंबू, चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, काळे मिरेपूड, चाट मसाला आणि मोनॅको बिस्किट। एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेऊन त्यावर लिंबू आणि टोमॅटो सॉस मिक्स करून घ्या। तुम्हाला जर टोमॅटो सॉस आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिंचेची चटणी वापरू शकतात आणि ह्या दोघीही वस्तू नसतील तरी मीठ आणि बारीक शेव टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावं। अशा प्रकारे सारण छान एकजीव केल्यानंतर त्यामध्ये चीज असेल तर तुम्ही वापरू शकतात किंवा स्किप करू शकतात। आपण मोनॅको चाट अगदी सिंपल तयार करत आहे, परंतु चीजमुळे त्याला खूप छान अशी चव येते। लाल मिरची पावडर, मिरेपूड आणि चाट मसाला एकत्र करून घ्यायचा आणि तयार केलेल्या मिश्रणामध्ये चवीनुसार एकजीव करून घ्यायचा। अशा प्रकारे छान असं चटपटीत आणि स्वादिष्ट सारण तयार झालेलं आहे। मोनॅको बिस्किट एका प्लेटमध्ये घेऊन आपण त्याला टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेऊ। मोनॅको बिस्किटला टोमॅटो सॉस स्प्रेड केल्यानंतर तयार केलेलं चाटचं सारण बिस्किटमध्ये भरून घ्यायचं। प्लेटला गार्निश करण्यासाठी आपण चटपटीत असे बारीक शेव, चीज आणि कोथिंबीर, चाट मसाला वापरलेला आहे। मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे चीज नसेल तरी तुम्ही ही प्लेट अशी सिंपल सुद्धा खाऊ शकतात, अतिशय स्वादिष्ट लागते। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झटपट तयार होणारी खानदेश पद्धतीने मोनॅको चाट नक्की तयार करून बघा। गाडीवर न मिळणारा चाट घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या।